नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कटिंग करणार आहोत डायरेक्ट अस्तरवरती 28 साईजचा कटोरी ब्लाऊज. तर त्यासाठी आपण हा अस्तर घेतलेला आहे. हा आपला अस्तर आहे. ह्याचे आपण असे दोन भाग करून घेतलेले आहेत, म्हणजे दोन्ही साईडच्या भागांचं कटिंग आपण एकदाच करणार आहोत. तर त्यासाठी डबल फोल्ड करून हे दोन भाग घेतलेले आहेत, म्हणजे ह्याच्या खाली 4 पदर आहेत. बंद बाजू दोन्ही साईडची आपल्याकडून ठेवलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यावर सर्वप्रथम उंची टाकायची आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे हा. तयार उंची आहे 13 इंच. तर आपण घेणार आहोत 14 इंच. व्यवस्थित घडी करून घेतलेली आपण. दोन पदर आहेत एका खाली एक. 14 इंच आपण उंची घेणार आहोत. 14 वर मार्किंग करूया. 14 इंच उंची घेतली. 2 इंच आपण गळा घ्यायचा आहे. अगदी छोट्या मापाचा ब्लाऊज आहे हा. 2 इंच गळा घेतलाय, पाहू शकता आपण. 2 इंच गळा घेतलाय. शोल्डर घ्यायचे 3 इंच. 3 इंच शोल्डर घेतलाय. मोंढा घ्यायचा आहे 5 इंच. 5 इंच मोंढा घेतलाय. आता रुंदी टाकायची. 28 साईजचा आहे. तर आपली 7 इंच रुंदी आहे. 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत, म्हणजे आपण 9 इंच घेऊया. 9 इंच घेतलेला आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे. 7 इंच रुंदी आहे, तर 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेले आहे. आता आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही मोंढे एकत्रच टाकायचे आहेत. हा 1.5 इंचावर आपण पाठीमागचा मोंढा टाकलाय, तर आपण 1 इंचावर समोरचा मोंढा टाकूया. सर्वप्रथम खालच्या मोंढ्याला आकार देऊया. आता आपण वरच्या मोंढ्याला पण आकार देऊन घेऊया. अशा पद्धतीने दोन्ही मोंढ्याला आकार दिलाय. आता आपण खालच्या साईडने पण रुंदी टाकूया 9 इंच आणि ह्याला जोडून घेऊया. अशा पद्धतीने दोन्ही भागांचं एकाच वेळेला आपलं मार्किंग झालंय. तर आता आपल्याला हे दोन्ही भाग वेगळे करून घ्यायचे. सर्वप्रथम आपण काय करूया, खालच्या साईडने कट करूया. कुठल्याही पेपरवर माप न टाकता 28 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग अशा पद्धतीने सर्वप्रथम आपण पाठीमागचा मोंढा कट करून घेऊ. आता हे कापड आपण बाजूला ठेवूया. हा आहे आपला पाठीमागचा भाग. हा आहे पाठीमागचा भाग आणि हा आहे समोरचा भाग. तर आपण ह्याचा अर्धा इंच मोंढा कमी करून घेऊया. समोरचा मोंढा आपल्याला लागतो 1 इंचाचा आणि पाठीमागचा लागतो 1.5 इंचाचा. तर हा पाठीमागचा भाग आहे. ह्याच्यावर सर्वप्रथम आपण गळा आपण नंतर कट करू. आधी आपण समोरच्या भागाचं कटोरीचं माप टाकून घेऊया. समोरचा भाग आहे. गळा उंची घेऊया आपण 5.5 इंच समोरच्या गळ्याची आणि गळ्याचा बॉक्स तयार करून घेऊ. 2 इंच गळा रुंदी. गळ्याचा बॉक्स तयार करायचा आहे. पाठीमागचा गळा आपल्याला ब्लाऊज पिसावर जसा गळा आहे तसा कटिंग करायचा, त्यामुळे आपण पाठीमागचा गळा कटिंग केलेला नाही. आता आपण हा 5.5 इंच गळा घेतलेला आहे, पाहू शकता. 5.5 इंच घेतलाय. आता आपल्याला खालच्या साईडला कटोरी टाकायची 3 इंच आणि अर्धा इंच आकार देण्यासाठी. रुंदीच्या साईडला 2.25 इंच. आता हे 2.25 आणि 3 ला एक रेषा ओढून घ्यायची आणि जो अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलाय त्याला असा आकार द्यायचा क्रॉसपट्टीचा. क्रॉसपट्टीचा आकार दिलेला आहे. आता आपण
कटोरी टाकूया. तयार कटोरी आपली 4.5 इंचाची आहे, तर आपण या ठिकाणी 4.5 इंचच घेऊया. नंतर आपल्याला वाढवायची असते पुन्हा कटोरी. 4.5 इंच घेतलं. मोंड्याच्या साईडने क्रॉसमध्ये 2.5 इंच अंतर घ्यायचं आणि गळ्याच्या साईडने गळा मोजायचा आणि टेपच्या कॉर्नरवरती मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीने तिन्ही पॉइंट एकमेकांना गोलाकारामध्ये जोडून घ्यायचे. तर अशा पद्धतीने कटोरीचं पूर्ण मार्किंग आपलं झालं. आता याला आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व भाग एक एक करून आपल्याला कट करायचे. अशा पद्धतीने हे समोरच्या भागाचं कटोरी क्रॉसपट्टी आणि साईडचा भाग आपला कट झालाय. आता आपल्याला ही कटोरी कापडावर वाढवायची आहे. आपला हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण घेऊया, त्याच्यावरती ही कटोरी अशी ठेवूया. पाहायचंय कोणत्या साईडला आपली कटोरी व्यवस्थित बसते. या ठिकाणी आपली कटोरी व्यवस्थित बसलेली आहे. आता आपण सर्वप्रथम काय करू, आहे तशी आधी खडूने कटोरी आखून घेऊया. कटोरी आपण आहे तशी मांडून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या साईडने 1 इंच घ्यायचे आणि ह्या साईडने पण 1 इंच घ्यायचे. कटोरीच्या वरती गळ्याच्या साईडला अर्धा इंच घ्यायचे आणि गळा मोठा करायचा. आता आपण हे 1 इंच जे वाढवलेलं आहे त्या साईडला हे वरचं अर्धा इंच वाढवलेलं नेऊन मिळवायचे. अशा पद्धतीने आता आपल्याला हा पॉइंट गळ्याच्या साईडला जोडून घ्यायचा आहे. झालं. आता आपल्याला कटोरीचा मध्य करायचा आहे. 7.5 इंच आहे, तर आता 3.5चा मध्य करायचा, 7.5चा मध्य करायचा आपल्याला. 7.5चा मध्ये आलाय 4.25. तर 4.25 वर मार्किंग करून खाली 1.5 इंच टक्स पॉइंट घ्यायचा कटोरीचा. 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि हे 2 पॉइंट पण जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने दोन्ही पॉइंट आपण जोडून घेऊया. अशा पद्धतीने कटोरी आपली वाळवून झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये. आता ह्याचं कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने कटोरी वाढवून झालेली आहे. आता ही कटोरी आपण बाजूला ठेवा, ही कटोरी आपल्याला काही कामाला येणार नाही. तर हे आपले समोरच्या भागाचे पार्ट रेडी आहेत. आता आपल्याला पाठीमागचा भाग डायरेक्ट ब्लाउज पीस वरती कटिंग करायचा आहे. तर आपला ब्लाउज पीस जो आहे तो डिझाईनचा आहे, त्यामुळे पाठीमागचा भाग आपण त्याच्यावरती ठेवूनच ऍडजस्ट करणार आहोत. हे अशा पद्धतीने डिझाईन आहे पाठीमागच्या साईडला ब्लाउज पीसावर. तर आपण काय करणार आहोत, हा आपण कट केलेला ब्लाउज पाठीमागचा जो भाग आहे तो ह्याच्यावरती ठेवणार आणि चेक करणार. तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आपण या ठिकाणी ठेवलाय. आता आपल्याला मधातून मार्किंग करायचे. अशा पद्धतीने मधातून
पूर्ण मार्किंग केलंय. आता आपल्याला काय करायचं, ह्याच्या अलीकडे अर्धा इंचावरून परत मार्किंग करायचं. अगदी सोपं आहे, काहीही अवघड नाही. फक्त अशा पद्धतीने आपण हे मार्किंग पण केलेलं आहे. आता आपल्याला सरळ सरळ हा ब्लाउज पीस कट करायचा. अस्तर ठेवून घेतलंय. आता अस्तरच्या चारी बाजूने आपण कटिंग करून घेऊ. आता याच्या चारी साइडने आपल्याला कटिंग करायची आहे. गळा कट नाही करणार आपण आत्ताच, गळा आपण शिवताना कट करणार आहोत. आता फक्त आपल्याला कापड कट करून घ्यायचं. थोडस एक्स्ट्रा घ्यायचं कटिंग करताना. चारी बाजूने एक्स्ट्रा कापड घेऊन कटिंग करायचे, कारण पाठीला डिझाईन आलेली आहे. खालच्या साईडने पण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि कटिंग करायचे. तर डिझाईनचा ब्लाउज आल्यावर अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करत जावा. तर अशा पद्धतीने हा डिझाईनचा ब्लाउज आपण गळा हे पाहू शकता, ह्याच्याप्रमाणे आपण कट केलेला आहे. तर मग हा 28 साईजचा जो ब्लाउज आहे तो आपला पूर्ण कटिंग झालेला आहे. बाहीवर पण ह्याच्या सुंदर अशी डिझाईन आलेली आहे, ती आपण नंतर शिवण्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आधी कटिंगचा व्हिडिओ आपण कम्प्लीट करून घेऊ. हे आहे आपलं 28 साईजचं ब्लाउज, त्याचा पाठीमागचा भाग आपण कट केलाय. आता जे समोरचे भाग आहेत ते पण ब्लाउज पिसावरती ठेवूया आणि कटिंग करून घेऊया. ब्लाउज पीस खूप मोठा आहे. अशा पद्धतीने आपण हा ब्लाउज पीस ठेवलाय. आता आपण काठाचा वापर आपल्या क्रॉसपट्टीमध्ये करूया थोडाफार, कारण हा काठ आपला वाया जाणार आहे, त्यामुळे आपण हा काठ क्रॉसपट्टीमध्ये घेऊ शकतो. या ठिकाणी क्रॉसपट्ट्या ठेवल्यात. आता आपण हे बाकीचे पार्ट ठेवूया आणि कटिंग करून घेऊया. क्रॉसपट्टी छान दिसणार आहे आपली त्याच्यामध्ये काठ घेतल्यामुळे. ब्लाउज पीस खूप मोठा आहे आणि ब्लाउजची साईज आहे कमी.